रवी, आजपासून तू तुझ्या हक्काच्या रूम मध्ये राहणार. पूजा झाली ना, आता खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात झाली. सुखाने संसार करा. ऑल द बेस्ट. गुड नाईट. बाय. वहिनी, थोडे तांदूळ मिळतील का? शांभवी, तांदूळ घेऊन ये. जा. तांदूळ देते ना, आणते. काय गिफ्ट. म्हणजे बाईजी, गिफ्ट. वहिनी, ए शांभवी, थोडी फुलं लागतील अजून. गुरुजी काहीतरी बोलतायत, बघ ना. हो, ती फुलंच नीट करत होते. बर, देईल ती तुम्हाला. काय, कुठे चाललाय? अगं, असं काय करतेस? काहीतरी गंमत करायची मला. चल. गंमत? काय आता काय करणार आहेस तू? अगं, पूजा झाल्यानंतर ना छवी आणि अनिकेतच्या अंगावरती उधळणारी ही फुलं मी. कशाला? कशाला म्हणजे? छान वाटेल ना जरा. चल. नाही नाही, राहू दे, मी आणते ही टोप. राहू दे अगं मला. शांभवी, तू आता फक्त गंमत बघ. चल. अरे, पूजेला लागतील ना फुलं, अशी कशी तू उधळणार? पूजेला नाही, मी त्यासाठीच मागवली फुलं. ती पूजेची ही फुलं इकडे. नाही, पण कमी पडली तर असू दे. कसं काय कमी पडतील? अगं, हे मी त्यासाठीच मागवले स्पेशल. सगळ्यांना ऐकू जाते. शांभवी सरक असू बरं. दे, कमी पडणार ना, असं नको करू. असं दे, अगं. माझ्याकडे टोपी. शांभवी सरक. शांभवी. ए, फॅन कोणी बंद केला? फॅन कोणी बंद? शांभवी, फॅन का बंद केला? फॅन का बंद केला? किती छान उडत होते पाकळ्या. हो हो, छानच केलंस तू हे सगळं. पण अरे, तीर्थप्रसाद तरी घेऊ दे त्यांना. हो, पण ते अगं उडवू दे ना फुलं. किती छान वाटत होतं काय छबी? हो,
खूप छान वाटत होतं. सकाळपासून उपवास केल्यानं बाह्यची भूक लागली असेल त्यांना, म्हणून म्हणलं आधी जेवून घ्या, नाही का साकेत? दे इकडे. अगं नाही नाही, अशी फुलं उडणार असतील तर मी आणखी उपवास धरू शकते. अगदी 2 दिवस तरी नक्कीच. मला काही नाही होणार. बघ वा, बास आता, पुरे झालं. जेवून घ्या आता, मी तयारी करते. थांबा वहिनी. वहिनी, मला आशीर्वाद घेऊ दे की तुमचे. माझ्या कशाला पाया पडायचंय? हो, असं कसं? मान आहे तो तुमचा. तुम्ही फुलं जाऊबाई आहात, हो की नाही मैयाजी? करेक्ट, मान आहे तिचा. आणि छवे, अगं एकटीने आशीर्वाद देतात का? लग्न झालंय आता तुझं. अनिकेतला पण घे सोबत. अनिकेत जा, जोडीने आशीर्वाद द्या. वहिनी, अहो आशीर्वाद द्या. हो, सुखी राहा, सुखी राहा. वहिनी, मला तुम्हाला प्रेमाने मिठी मारायची. तुम्हाला जमणार नाही ना याच्यामुळे. इकडे मी पकड. नाही नाही, मी पकडते की. मिठी मारायचे ना, मारते ना मग मी मिठी. या. या टोपलीतली फाईल मी बघितलीये आणि ती लपवायची तुझी धडपड सुद्धा. त्यामुळे त्यात काय आहे ते मी शोधणारच. मी बाकीच्यांचा आशीर्वाद घ्या. मी जरा आलेच. हं? राजनाथ, स्वतःला खूप हुशार समजतोस ना? तुला असं वाटतं कायम या शांभवीवर आपण मात करू शकतो. पण आज तू हरलास. तुझं हे हुकुमाचं पान, ही फाईल माझ्याकडे. खूप मिजाज करत होतास ना या फाईलवर. कायम मला या फाईलच्या जोरावर ब्लॅकमेल करून दर महिन्याला माझ्याकडून 10-10 लाख जमवत होतास ना. पण आता अरे अरे अरे, बिचारा माझा राजनाथ. आता काय करणार तू? आता कसे पैसे मागणार माझ्याकडे? यापुढे तुझ्या हाती काहीच लागणार नाही. शांभवी, 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 काय करतेस इथे? मी काय नाही. काय शांभवी, खाली सगळेजण वाट बघतात तुझी. इथे काय? ही टोपली, टोपली काय तू सोबत घेऊन फिरतेस? मला कळत नाहीये काय त्या टोपलीमध्ये असं. टोपली टोपली मी वर घेऊन आले. मी टोपली का वर घेऊन आले असे? अगं पहिलं माझं मला आजकाल काही कळतच नाही. असं वेड्यासारखं काय, मला लक्षातच राहत नाहीत गोष्टी. बर,
टोपली का घेऊन आले असेल? काय संबंध टोपलीचा? शांत हो. काय- काय- काय होतंय तुला? नाही, मला नाही माहिती मला काय होतंय. आजकाल मला असंच होतंय, कसं तरी होतंय मला. मध्येच मी अस्वस्थ होते, मध्येच शांभवी शांत इथे बस इथे मी बस टोपली बस रिलॅक्स. काय होतंय तुला मला सांगशील का? मला ना आजकाल खूप गरगरते मध्येच मी उठते, कामं करते, परत शांत बसते, परत गरगरते, परत कसं तरी होते. खूप अस्वस्थ होते मला साकेत आजकाल. मला कळत नाहीये. अगं पण का? घरात इतकं छान प्रसन्न वातावरण आहे आपल्या, असं अचानक का त्रास होतोय तुला? इतकी नको काळजी करू. मला असं वाटतंय आता ते वटपौर्णिमेचा उपास धरला, परत आज पूजा म्हणून उपास धरला, पोटात नीट अन्न गेलं नाहीये म्हणून कदाचित थकवा आलाय, बाकी काही नाही. शांभवी मग खाऊन घे ना काहीतरी तू. आणि कशाला उपास तापास करत असतेस मला कळत. उपासाबद्दल काही बोलायचं नाही हा साकेत. अरे मीच नाही व्रत वैकल्य केली, मीच उपास नाही केले तर छवी करणार आहेत का? सांग बरं मला. आपण असं करून नाही चालणार. हो आपणच देवाचे नियम पाळले पाहिजे. सगळं मान्य आहे मला, देवाचे नियम पाळायलाच पाहिजे. हा. पण देव असं म्हणत नाही ना की स्वतः उपाशी राहून स्वतःला त्रास करून घेऊन माझी पूजा करा, हो की नाही? देवाचं असं म्हणणं आहे का? नाही. तू दिवसभरात एकदा जरी मनापासून नामस्मरण केलंस ना तरी तो तुझ्या पाठीशी उभा राहील. कळलं? किती करतेस ग सगळ्यांसाठी. शांभवी तुला खरं सांगू का, मला तुझं खूप कौतुक आहे खरंच. चला, घरात कोणाला तरी माझं कौतुक आहेच. म्हणजे तुला कोणी काय बोललंय का? काही झालंय का शांभवी? मला सांगा तू. नाही. केवढं मनाला लावून घेतोस लगेच? कोणी नाही बोललंय मला. रिलॅक्स. नाही म्हणजे तू घरात सगळ्यांचं सगळंच करतेस ना शांभवी. कर्तव्य म्हणत सगळ्यांची कामं स्वतःच्या अंगावर घेऊन करतेस, सगळ्यांना खुश ठेवतेस, कोणाला काय हवं काय नको ते बघतेस. तुझा खरंच खूप अभिमान वाटतो मला शांभवी. पण तुला खरं सांगू का, सगळी कामं स्वतःच्या अंगावर नको घेत जाऊस. आपल्याकडे माणसं आहेत ना काम करायला, त्यांना सांगत जा, वाटून घेत जा कामं. काय सगळा भार तू जर घेतलास तर त्रास होईलच ना, आजारी पडशीलच ना तू. सो काळजी घे. आणि बरं, घेईन काळजी. नक्की? बर तू आता बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. नको, मी जाऊन खाते. तू कशाला आणतोयस? आणतो ना पटकन जाऊन. नको, मी खाते. मी थोडं खाल्लं ना की मला बरं वाटतं. नक्की? तू तुझी कामं कर. महत्वाचा फोन आलाय, मी बोलतो. तुला काही लागलं तर मला आवाज द्या. हो. हा सर, नमस्कार, बोला. या बुळबुळीत बटाट्याला तालावर नाचवणं किती सोपं आहे. खेळण्यातल्या बाहुल्यासारखं मी कसंही खेळवू शकते याला. बावळट बटाटा. त्रास त्या छवीचा आहे. सगळेजण डोक्यावर घेऊन नाचत असतात ना तिला सतत, पण मी तिला माझ्या पायाशी आणणार. खूप मान देऊन माझ्या पाया पडायची इच्छा आहे ना तिला. मी करते ना तिची ही इच्छा पूर्ण. नाही माझ्या पायाशी आणून तिला लोटांगण घालायला लावलं ना तर नावाची शांभवी नाही. काय ठरवलंस नेमकं? काहीही झालं तरी त्या छवीला सगळ्यांसमोर माझे पाय दाबायला लावणारच. नेमकं काय तुझ्या डोक्यात? अगं काय 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 झालं काय तुला? काय 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 बोलवा ना आता सगळ्यांना पटकन. साकेत, अनिकेत, छवी, लवकर बघा काय झालं बघा, लवकर या. अरे शांभवी, काय झालं तुला?
बेबी आत्या काय केलंस? मी माझ्याकडे काय बघतोयस? मी काय नाही केलं. अरे ती टोपलं घेऊन जात होती, तिथे मागे पाणी पडलं होतं, त्याच्यावरून तिचा पाय घसरला, पाय मुरगळला. हो ना ग, असंच झालं ना. हो बेबी आत्या होते म्हणून मला आधार दिला नाही तर पाय मला सावकाश 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 मला टेकवता पण नाही येत ते. आई गं. शांभू ऐक ना, दुखतंय ना खूप, चल रूम मध्ये जाऊन आराम कर. ये सावकाश सावकाश. आई नाही मला पाय नाही टेकवता येत सगळे रूम मध्ये कशी जाऊ. छवी मला प्लीज जरा मलम लावून देतेस का ग प्लीज, मला बरं वाटेल. खूप हौस होती ना छवी माझ्या पाया पडायची, मोठा मानपान मिळवायचा होता तुला. तुझ्या मानपानाची चांगली हौस पूर्ण करते. शांभवी वहिनी, अगं तुझी सगळी नाटकं कळतायत मला. थांब आता, चांगलंच मलम लावून देते मी तुला. ए छवी, अगं बघत काय बसलीये? थोरल्या जाऊबाईंना लागलंय ना पायाला, जा मलम नाही तर बाम घेऊन ये. चल. मलम कशाला? माझ्याकडे ना यावर अगदी जालीम उपाय आहे. अगदी पाय ठणठणीत बरा होईल वहिनीचा. दादू तोपर्यंत आपण वहिनींना सोफ्यावर बसवूयात का? हो ठीक आहे शांभवी, चल हॉलमध्ये बसू. ये दुखतोय पाय. बसल्याशिवाय कसं बस. चल ये मी आलेच, लगेच आले. सावकाश काय नाही, बरं वाटेल It's okay. बरं होईल. आता छवी येते ना. खूप लागलंय तिला, खूप लागलंय. कळलं. सावकाश सावकाश शांभवी, बरं वाटेल काय नाही. छवी आहे ना. हो ठीक आहे आता बस इथे शांत. लागलं तिला, लागलंय. सावकाश 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 बस मध्ये बस. ये बस. बापरे खूप लागलं. लागलं. वाटेल बरं वाटेल शांभवी, तुला काळजी करू नकोस. हा काय रे, काय करणार आहे? पाय नक्की दाबणार. काही नवीन उपाय सुचतोय का तुला? मला कशाला उपाय नाही ना. मला काय उपाय बिपाय सुचणार नाही. छवी करेल ना उपाय. बघ आली छवी. सावकाश. वीट अगं, वीट आणलीये तिने. छवी अगं वीट. ए छवी, अगं हिच्या पायावर वीट वगैरे मारणार आहेस की काय? अहो बेबी आत्या, वीट चांगली गरम करून त्याचा पायाला शेक देतात. वीट? अगं शांभवी, काय छवीचे सगळे घरगुती उपाय असतात ना, आणि एकदम जालीम उपाय असतात, अगदी आपल्या माईसारखे. हा, तिच्या उपायांचा 100% गुण येणार. बघ तू शांत बस. कशाला पण मलम लावून देत होती ना ती. मलम मला बरं वाटेल मला. कशाला पण हे वीट वगैरे चालेल उपाय? जरा थांब, छवी करेल काहीतरी. तुला बरं वाटल्याचे मतलब आहे ना, बस बरं वाटेल तुला. हो लगेच बरं होईल. काळजी नको. अहो वहिनी, या गरम विटेचे तुम्हाला 3-4 चटके दिले ना, म्हणजे 3-4 वेळा व्यवस्थित पाय शेकला ना की तुम्हाला बरं वाटेल जाऊबाई.
बरं वाटेल तुला. हा ये छवी. मला साकेत राहू देत ना, मी खोलीत जाऊन आराम करीन, मला बरं वाटेल ना. नको ना तू शेक बीक, मला भीती वाटते ना. शांभवी शांभवी जरा शांत होत. शेकायचंच नाही फक्त, काही होणार नाही तुला. तू काळजी नको करूस, थांब जरा. आणि असं जर पाय पकडून बसशील तर कसं होईल? जरा शेक घेतला ना की तुला जरा आराम पडेल, नाहीतर 2-4 दिवस काही करता येणार नाही तुला. वहिनी आहो, तुम्ही घरात सगळ्यांची सगळीच कामं करता, मग अशा वेळी पाय असं धरून बसला तर कसं चालणार आहे? तुम्हाला बरं वाटेल याने, थोडं सहन करा ना. हा शांभवी जरा सहन कर. हा चला छवी छवी ये. नाही काही होणार नाही तुला, डोंट वरी. वहिनी पाय वर ठेवा ना, मला बघू ना कुठला पायाला लागलं. साकेत आराम केला की बरं वाटेल ना मला. मी खोलीत जाऊन आराम करते ना. आता मी उन्हा झाले उपाय आणलाय की नाही तुमच्यासाठी. बघू ना, मला पाय दाखव. राहू दे ना, मी मलम लावीन. मलम लावून पण मला बरं वाटेल नाही. दादू तू सांग ना आता वहिनीला, बघू ना कशा करतायत. शांभवी शांभवी जरा सहन कर ना, काही होणार नाही तुला. हवं तर ना डोळे मिटून घेतो. हो मी तेच सांगते. वहिनी ठेवा ना तुमच्या पायवर. पाय पाय हो तो माझा खूप. वहिनी याने बरं होईल, ठेवा बघू पायवर. अरे पाय बरा झाला. बघितलं वहिनी? हो बघितलं, हीच तर खरी गंमत आहे. वीट फक्त निमित्त होतं. अशी गरम केलेली वीट बघितली ना डोळ्यासमोर की भीती निघून जाते आणि पाय पण लगेच बरा होतो. नाही म्हणजे काय लॉजिक काय या सगळ्या मागे? लॉजिक काही असू दे, पण पुरावा समोर आहे ना. जाऊबाई बरं वाटतंय ना आता? हो हो धाकट्या जाऊबाई, एकदम बरं वाटतंय आता. रवी, आजपासून तू तुझ्या हक्काच्या रूम मध्ये राहणार. पूजा झाली ना, आता खऱ्या अर्थाने तुमच्या संसाराला सुरुवात झाली. सुखाने संसार करा. ऑल द बेस्ट. गुड नाईट. बाय. बॅग्स छवी, आय नो तुझं लग्न प्रतीकशी होणार होतं, पण तो प्रतीक वाईट माणूस निघाला. पण बरंच झालं ना. आय मीन तो लायक नव्हता तुझ्या प्रेमाच्या, त्यामुळे बरंच झालं. आणि आय नो तुला आता हे आवडत नाहीये मी हा विषय काढलेला, अजिबातच. आय नो
तुला मे बी खूप ऑकवर्ड पण फील होत असेल, पण छवी आपलं लग्नच अशा सिच्युएशन मध्ये झालंय की म्हणजे, आणि मी हा डिसिजन फक्त माईसाठी घेतला अगं. पण हे सगळं ठरवताना मला तुझं कन्सर्न नाही घेता आलं. आय मीन तुला न विचारताच मी सगळं माझं ठरवलं. त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे हे फिरंग्या, तू सॉरी काय म्हणतोयस? तेच तू सॉरी नको म्हणू. मला माहिती आहे हे सगळं फक्त आईसाठी केलंस.